बागल खडूला मी कारंडे रवींद्र निवृत्ती सोनवणी गावचा आहे. संजयगडच्या बेट नावाचं गाव आहे आणि माझ्या आंब्याची 6 झाडं आहेत आणि हापूस आंबा आहे. मी ह्या हापूस आंब्याचं शेतकरी वापरलेलं आहे आणि पिकवण्यासाठी भाकरच्या खाडमध्ये पिकवलेलं आहे. याचं नाव एकदम आहे, गोडीला छान आहे. या आंब्याचा कलर पूर्ण पिवळा झाल्यानंतर आंबारस मिळतात, आंबाच करायचा आणि रवी जसं बाग आपण करतो रवीला असं जरा फिरवायचं आणि असा आंबारस करायचा. फार छान लागतो. जांभळ्याच्या झाडाखाली किंवा जांभळ्याच्या झाडाच्या वर त्यावेळेला फुलं जेव्हा येतात ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्यावेळी या पिठ्या जांभळ्याच्या झाडाखाली वगैरे आपण शेतकऱ्यांची पाण्यात केलं माझं नाव व्यंकटेश नंदवली पांडे, गाव मस्करवाडी लावणकर. आंबा माझ्याकडे हापूस देवगड आणि रत्नागिरी हापूस, त्याचप्रमाणे तोतापुरी आणि एक नवीन व्हरायटी झालेली आहे 12 वर्ष असते. त्यानंतर मोठा साईज छोटासा केशर, मोठा साईज छोटासा. साधारण दर काय? हां 200 ते 450 पर्यंत डॉक्टर अरुण जगताप मिसेस हे आमचे डॉक्टरच आहेत. गाव आमचं बेबलेवाडी निहे सातारा तालुक्यामध्येच. आपल्या 2.5 एकर आंब्याची बाग आहे, त्याच्यामध्ये 550 आंब्याची झाडं आहेत. त्यातले 300 हापूस, 200 रत्ना आणि पायरी, तोतापुरी, केशर, सिंधू, वनराज, आम्रपाली, दशहरी, बारमाही, गुरपेडा त्या बाकीचे जाती. यावर्षी आम्ही त्या आंबा महोत्सवामध्ये भाग घेतला. जवळजवळ 30,000 आंबा आमचा दरवर्षी विकतो, पण तो आमच्या किरकोळ विक्रीकडेच जातो. साधारण दर काय? आता आम्ही 120 रुपये किलो असा दर चाललाय सगळ्यांना, म्हणजे हापूस, रत्ना असेल, केशर असेल. हे जे मधुमक्षिका पालन केंद्र आहे, खेड नांदगिरी तालुका कोरेगाव. आणि माझं सातारमध्ये खेड नांदगिरीतील विकास कदम आणि अभिजित शिंदे या दोघांचं प्रोडक्शन आहे. त्याची फ्रँचायझी सातारमध्ये माझ्याकडे आहे. सौरभ वापळे म्हणून आहे. माझं चैतन्य सप्लायर फ्रूट्स म्हणून आहे. फुटक्या तळ्याजवळ काव्य सौम्य कॉस्मेटिक म्हणून आहे, अमृता डेअरीच्या समोर. तिथं आपण विक्री वगैरे करतो. त्याच्यामध्ये आपण 4 प्रकारचे मध ठेवतो, ओवा, तुळस, जांभूळ आणि हा साधामध्ये. आणि एकदम नॅचरल हनी आहे, रॉ हनी. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे ॲडिशनल फ्लेवर नाही आहेत. हा मधमाशीच्या पेट्यामधनं काढल्या आपण पॅक करून विक्रीला आणलेला मध. आपल्यामध्ये पावशेर, अर्धा किलो आणि 1 किलोमध्ये मिळतो. दर काय? दरमध्ये साधा जो मध आहे तो 160 रुपये पावशेरमध्ये येतो. अर्धा किलो 310 रुपये. त्याच्यानंतर तुळस आहे तो 260 रुपये पावशेर, 440 रुपये अर्धा किलो. ओवा आणि जांभूळ 220 रुपये पावशेर आणि 400 रुपये अर्धा किलो. पहिला मंडळ